राज्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय। राज्यातील अनेक पंचायत समिती जिल्हा परिषदा यांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। फॉर्म भरून झालेत, फॉर्मची छाननी झाली आहे, परंतु अद्याप अजून 2 दिवस आहेत फॉर्म पाठीमागे घ्यायला। परंतु ज्यांनी फॉर्म भरलेत, ज्या पक्षाकडून फॉर्म भरलेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल आणि इतर सर्वच पक्ष असतील, ज्या पक्षांनी फॉर्म भरलेत त्यांची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, उमेदवार असतील, हे तळागाळातील लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचून आपला प्रचार करतायत। आपण सध्या पुरंदर तालुक्यामध्ये आहोत। पुरंदरमधलं इलेक्शन कसं आहे, पुरंदरमधलं वातावरण कसं आहे, पुरंदरमधल्या बेलसर पंचायत समिती गणामध्ये विशेष करून आज आपण आलोय। अनेक प्रश्न, अनेक समस्या, अनेक विकास कामं, याच्यासोबतच अनेक नवखे उमेदवार, नवीन उमेदवार, मुरब्बी उमेदवार, अशा एकंदरीत सगळ्याच अभ्यासू उमेदवारांची मांदियाळी या ठिकाणी आहे। अशाच माध्यमातून बेलसर गणातून काँग्रेसतर्फे जे निवडणूक लढवत आहेत असे कुशाल संजय कोलते आपल्या सोबत आहेत। नाना, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। नमस्कार। काय सांगाल, कसा चालू आहे प्रचार? प्रचार एकदम जोरात चालू आहे। 2 दिवसापूर्वी आम्ही फॉर्म शेवटचे दिवस 21 तारीख ही शेवटची तारीख होती आणि 21 तारखेला आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्मला जोडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्या दिवशीपासून आत्तापर्यंत जे काही सर्व आमचे मित्रपरिवार असतील या बेलसर माळशिरस गणामध्ये, या बेलसर गणामध्ये, तर प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी चालू आहे। अनेकांचे फोन येतात आहेत। जुने सरपंच असतील, चेअरमन असतील, नवीन जे यंग ब्रिगेड आहे त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की एवढा नवीन चेहरा किंवा एवढ्या नवीन चेहऱ्याला संधी या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून मिळेल। आणि त्या अपेक्षाही नसताना काँग्रेस पक्ष हा पुरंदर तालुक्यामध्ये आपला पॅनल उभा करू शकतो ही अपेक्षाही नसताना ज्यावेळेस काँग्रेस पक्षाने शेवटच्या दिवशी अनपेक्षित असा पॅनल जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उभा केला, तर त्याचं एक मोठी शंका किंवा त्याचा एक मोठा क्वेश्चन मार्क हा संपूर्ण मतदारांवरती या ठिकाणी पडलेला आहे। काय मतदारांमध्ये सध्या जात आहे, काय प्रतिक्रिया येत आहेत मतदारांकडून? मतदार आपला बेलसर गणातला, बेलसर माळशिरस गणातला आपला जो मतदार आहे तो बेलसर माळशिरस गणातला संपूर्ण मतदार हा शेतीविषयी निगडीत प्रगतशील शेती असणारा व थोडेसे त्यामध्ये नोकरदार व थोडेसे त्यामध्ये उद्योग व्यवसाय केलेले आहेत, पण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी शेती व्यवसाय आहे। आणि शेतकऱ्यांचं आपली ही नाळ शेतीशी जोडलेली आहे। मी पण एक शेतकरी कुटुंबातला आहे। माझे आजोबाही एकदम उत्कृष्ट बैल व्यावसायिक या ठिकाणी होते। माणिकराव नारायण कोलते हे माझे आजोबा, ते या पंचकृषीमध्ये या ठिकाणी प्रख्यात आहे। त्यांचा पहिला व्यापाराचा धंदा बैल व्यापाराचा त्यांचा धंदा होता आणि त्याला जोडीला ते शेती एकदम चांगल्या पद्धतीने शेती करायची। माझे वडील देखील त्या ठिकाणी शेतीची पहिल्यापासून आवड, वडिलांपासून बैल व्यवसायाची आवड, त्यामुळे वडील सुद्धा या ठिकाणी शेती व्यवसायामध्येच राहिले। सुरुवातीला वडील मुंबईला होते, नोकरी केल्याच्या नंतर पुन्हा एकदा नोकरी नाही, गावच बरं आहे, तर त्या हिशोबाने ते परत गावी आले आणि शेती या ठिकाणी करायला लागली। उत्कृष्ट शेती आमच्या कुटुंबाचं पहिल्यापासूनचं जे काय जीवन घडण आहे ते पूर्ण शेतीवरती आहे। शेतीची नाळ अगदी चांगली आहे तुमची असं म्हणायला हरकत नाही। एका बाजूला तुम्ही कृषी व्यावसायिक म्हणून समोर आलात। कृषी व्यावसायिक होईपर्यंतचा प्रवास कसा होता? लहानपणीचं शिक्षण असेल, कृषी पदवी असेल, काय प्रवास होता? लहानपणी मी तसं पाहायला गेलं तर लहानपणी मी मराठी विद्यालयातून या ठिकाणी शिकलो। सेमी इंग्लिशने या ठिकाणी होतो। 5वी पासून ते 10वी पर्यंतचा माझा सेमी इंग्लिशचा या ठिकाणी प्रवास होता। त्यानंतर मी 11वी 12वी MG कॉलेजला या ठिकाणी केली। 11वी MG कॉलेजला केली आणि त्याच्यानंतर 12वीला मी पिसोरेमध्ये आलो। पण तोपर्यंत मी एकदम ह्या गोष्टी किंवा कृषी व्यावसायिक होणं किंवा कृषी क्षेत्रातील फक्त एक शेतकरी म्हणून मी पहिल्यापासून शेती करत होतो, शेती पाहत होतो। पण शेती करत असताना जे पेस्टिसाइड्स आपण मारतो, जे फंगिसाइड्स मारतो, त्याचा काही लहानपणी एवढा अनुभव आपल्याला नसतो आणि त्या गोष्टी काही नव्हत्या। परंतु माझे मामा आदरणीय सयाजीबा काकडे, ते गुरुदत्त उद्योग समूह पुण्याचे सर्व आहेत की जे अध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना नाव असतो। सर्वात पहिल्यांदा 1996 पासून ते या कृषी व्यवसायामध्ये या ठिकाणी आहे। ज्यावेळेस माझी 12वी झाली, 12वी झाल्याच्यानंतर मी हॉर्टिकल्चर या ठिकाणी पास आउट झालो। मामांनी मला विचारलं तुला काय करायचंय, तर म्हटलं मामा काय व्यवसायच करायचं, तुमच्याकडे पाहून पहिल्यापासून व्यवसायच करतो, पण तुला व्यवसायातली काय माहिती आहे का? मग म्हणलं शेतीशी निगडीत व्यवसाय, मी शेतकरी आहे, ह्याच्यापेक्षा वेगळी मला काय माहिती असायची आवश्यकता नाहीये। मग मामा म्हणले तुला काय, तुझं विजन काय, तू भविष्यात काय करू शकतो? तर म्हणले आम्ही ज्यावेळेस या व्यवसायामध्ये उतरलो त्यावेळेस आमच्याकडे काही BSc ऍग्री करा, ऍग्री डिप्लोमा करा, अशा काही गोष्टी नव्हत्या। आम्ही डायरेक्टली 11वी 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही या क्षेत्रामध्ये आलो आणि अधिकारी लेवल
कंपनीच्या मार्केटिंगवाल्यांची ओळख म्हणा किंवा कंपनीच्या मेन अधिकाऱ्यांची ओळख म्हणा, आणि त्यानिमित्तानं आम्ही आमचा व्यवसाय स्टँड केला. त्यावेळेस कॉम्पिटिशन कमी होतं. अख्ख्या उरुळी कांचनच्या परिसरामध्ये आमच्या मामांचं एकच दुकान होतं. कुंजरवाडीमध्ये सुद्धा आमच्या मामांचं एक दुकान होते. 2 शाखा आमच्या सगळ्या पहिल्या शाखा. आणि त्याच्यामध्ये मामांचं म्हणणं आलं की इथून पुढं जे शेतकरी आहेत ते ऍक्टिव्ह प्रगतशील शेतकरी या ठिकाणी होऊ पाहतात. तर आपल्याला त्या पद्धतीने आपलं क्वालिफिकेशन पण पाहिजे आणि त्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रगतीपथावरती जाऊ शकता. पण त्यावेळेस 12वीच्या नंतर मी ऍग्री डिप्लोमा करायचा डिसिजन या ठिकाणी घेतला. ऍग्री डिप्लोमा झाल्याच्या नंतर मी या ठिकाणी ऍग्री डिप्लोमा मी या व्यवसायात आलो त्याच्यानंतर मी ऍग्री डिप्लोमा करायचा प्रयत्न केला. ऍग्री डिप्लोमा मी पास आउट झालो. पास आउट झाल्याच्या नंतर जे मामांचं एक वाक्य होतं मला की सगळ्यात महत्वाचं शिक्षण आहे आणि शिक्षणाच्या नंतर जो ग्राउंडचा अनुभव आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. ऍक्च्युअली शिक्षण कंप्लीट करायला मी हॉर्टिकल्चर झाल्यानंतर दुकानदारी चालू केली असं मला हरकत नाही. पण ज्यावेळेस मला जाणवलं की दुकानदारी ही स्ट्रॅटेजीने टेक्निकने तुम्ही करू शकता, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला संपूर्ण मार्गी लावायचे असतील, आपल्याला ग्राउंडला जायचं असेल तर फार्मर व्हिजिट करत असताना मला जे प्रश्न शेतकऱ्यांचे आले त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपण 100% डिप्लोमा करणं इम्पॉर्टंट आहे. आपल्याला डिप्लोमा मधून जे अनुभव मिळेल तो अनुभव आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि जो घटक असतो म्हणजे पेस्टिसाइड्स मधले जे घटक असतात किंवा कोणत्या कीटकावरती कशाचा प्रभाव झाला पाहिजे ह्या ज्या माहिती असतात हे आपल्याला पुस्तकी नॉलेज मधून मिळतात, परंतु त्याचा रिपोर्ट खाली ग्राउंडला कशा पद्धतीने येतोय तो आपण ग्राउंडलाच घेऊ शकतो. त्यामुळे मी ऍग्री डिप्लोमा करून या ठिकाणी कृषी व्यवसाय आतापर्यंत करत आहे. तुम्ही कृषी व्यवसाय करताय परंतु आता इलेक्शन लढवताय. कृषी व्यावसायिक ते राजकारणी काय कसा प्रवास झाला? ह्याच्यातही माझं फॅमिली इन्व्हॉल्व आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कृषी व्यवसाय मी गेले 11 वर्षापासून या ठिकाणी करतोय. 11 वर्षापासून माझा कृषी व्यवसाय एकदम चांगल्या पद्धतीने वाघापूर चौफुला येथे श्री गुरुदत्त शेती भंडार या नावाने मी 2014 साली माझा स्टार्टअप केला आणि 11 वर्ष मी आज गेले शेतकऱ्यांमध्ये आहे. ह्याच गणातील आणि दिवे गराडे जो गण आहे आपल्या शेजारचा या गणातील काही एक 10-15 गावं, माझ्या गणातील एक 10-15 गावं, अशा प्रकारचं माझं एक 30-35 गावांशी कॉन्टॅक्ट, 30-35 गावातले शेतकऱ्यांशी नाळ जोडलेले आहे. आणि ते करत असताना की बाबा एक गावगाड्यामध्ये आपण म्हणतो की आपण ज्यावेळेस व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतो त्यावेळेस आपण गावामध्ये जातो, गावगाड्यामध्ये पाहतो. मग आपल्या गावामध्ये काही ग्रामपंचायत इलेक्शन असतील काय असेल त्याच्यामध्ये ज्यावेळेस माझा सक्रिय सहभाग व्हायला लागला, ज्यावेळेस आपण गावगाड्यामध्ये सक्रिय होतो किंवा गावगाड्याच्या इलेक्शन्स मध्ये आपण सहभागी होतो त्यावेळेस जे लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळतो की आपण यार नवीन चेहरे आपण या ठिकाणी उभे केले, नवीन चेहरे आपण निवडून आणले, पण त्यांच्या पुढे काही विजन आहे का, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती कशा पद्धतीने आहेत आणि ते करत असताना जे लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळतो की त्या ठिकाणी तो माणूस अशा पद्धतीने काम करतोय, तो चांगला आहे, तो असा आहे, तो तसा आहे आणि त्या पद्धतीने आपणही त्या गोष्टी करू शकतो, आपणही राजकारणात येऊ शकतो. तर माझ्या राजकारणामध्ये पहिल्यांदा राजकारणाची आवड निर्माण होण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करत असताना, व्यवसाय करत असताना ह्या राजकारणाची आवड निर्माण होण्यासाठी माझे मामा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष आहेत नवनाथ आबा काकडे, हे माझे मामा आहेत. म्हणजे राजकीय वारसा तिकडून आलेला आहे. हे नवनाथ आबांना मी ज्यावेळेस लहानपणापासून पाहतोय कधी असं डोक्यात नव्हतं की आबांसारखं मी बोलू शकतो किंवा आबांसारखं मी आजही बोलू शकत नाही. आबा आमचे म्हणजे पूर्ण अभ्यासू राजकारणी, अभ्यासू कीर्तनकार या ठिकाणी म्हणलं तरी हरकत नाही. त्यांचं आता सोशल मीडियावरती पेज असतात आणि अनेक लोक अनेक तालुक्यात, पुणे जिल्ह्यामध्ये असं एक गाव नाही की जे नवनाथ आबांना ओळखत नाही. आणि त्यावेळेस आम्ही लहान होतो, लहान असताना आबा सरपंच होते. आबा आपले थेऊर गावचे सरपंच असताना आबांची जी वक्तृत्व शैली होती किंवा जे बोलणं होतं, जे भाषण कला कौशल्य होतं, तर त्याला प्रेरित होऊन की एका मामाकडे बघून व्यवसायाचा छंद लागला आणि एका मामाकडे बघून राजकारणाचा छंद लागला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पुरंदर तालुक्यामध्ये व्यवसाय करत असताना गावामध्ये पिसवरे गावाशी माझा जास्त करून संपर्क वाढला. कारण की मी अगोदर शिक्षण माझं मी डायरेक्ट 12वीला पिसवऱ्यामध्ये आलो. तर मग अगोदरचं पिसवऱ्यातलं जास्त मित्रपरिवार किंवा काही गोष्टी माझ्या जास्त ओळख नव्हती. मला व्यवसायामुळे लोक ओळखत होती की हा बाबा आपल्या गावातला व्यावसायिक या ठिकाणी वाघापूर चोपल्यावरती व्यवसाय करतोय, पण तो असं डायरेक्ट फेस टू फेस बोलणं म्हणा किंवा काय अशा गोष्टी माझ्या नव्हत्या. तर त्या ग्रामपंचायत इलेक्शन पासून माझ्या जुळून आल्या. आमच्या माजी पंचायत समिती सदस्य आमच्या सुनीता काकी कोलते हे या ठिकाणी मागच्या पंचायत समितीला या ठिकाणी उभ्या होत्या. त्यांनाही चांगल्या पद्धतीने बेलसर गणाने प्रतिसाद देऊन चांगल्या पद्धतीने त्यावेळेस सुद्धा दत्ता शेठ जुरंगे जिल्हा परिषदला आणि सुनीता काकी कोलते पंचायत समितीला होत्या. काँग्रेसमधूनच निवडून आले. त्याही काँग्रेसमधून पंजाच्या चिन्हावरती त्यावेळेस संजयजी जगताप माजी आमदार पुरंदरचे त्यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन मागचं या ठिकाणी झालं. आणि पंजा चित्रावरतीच पंजा चिन्हावरतीच या ठिकाणी सुनीता काकी असतील किंवा दत्ता शेठ असतील हे या ठिकाणी विजयी झाले. आणि काकींचा जो 5 वर्षाचा कार्यकाल मी पाहिला आणि दत्ता शेठचा जो 5 वर्षाचा कार्यकाल पाहिला, तर या कार्यकालामध्ये जे नाव त्यांना या ठिकाणी ह्या
पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला बघायला मिळालं. त्याच्यामुळे प्रेरित होऊन एक मलाही असं वाटलं की आपलाही व्यवसाय या ठिकाणी या गणामध्ये आहे, आपलाही व्यवसाय या ठिकाणी आपण या सर्व आपल्या मतदारांसोबतच या ठिकाणी करतोय, आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. तर ही एक भोळी आशा मनामध्ये ठेवून या ठिकाणी मी या राजकारणामध्ये प्रवेश केला. नाना, खरं तर हा झाला कृषी व्यावसायिक ते राजकारणी प्रवास, परंतु हा प्रवास करत असताना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय काय समाजकार्य केलं हे थोडं याच्यावरती ओळख झाला तर बरं होईल. समाजकार्य म्हणायला की पहिल्या 2014 पासून ज्यावेळेपासून मी उद्योगधंद्यामध्ये या ठिकाणी आलो त्यावेळेस पासूनचे मी सामाजिक जे शेतकऱ्यांचे ग्राउंड लेवलचे जे प्रश्न होते, म्हणजे आर्थिक दृष्ट्या कधी शेतकरी सदृढ नसतो आणि सदृढ नसलेल्या शेतकऱ्याला एक आर्थिक भांडवल पुरवायचं काम या ठिकाणी काही सहकारी संस्थांच्या मार्फत होतं, पण त्याचं एक व्याज वगैरे काहीतरी गोष्टी लागतात. परंतु आपण आपल्या भांडवलाचा, आपण आपल्या व्यवसायाचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा करू शकतो किंवा त्यांना कशा पद्धतीने फायदा होऊन देऊ शकतो, तर यासाठी एक आमच्या धंद्यामध्ये एक उधारी नावाचा प्रकार आहे. तर मग त्यावेळेस शेतकरी समजा एखाद्या वेळेस शेतकरी आपण राजेवाडी गाव घेऊ, तर राजेवाडी गावामध्ये आपल्याला फुल शेती सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आपलं पिसर्वे गाव आहे, त्याच्यामध्ये ऊस शेती सगळ्यात मोठ्या प्रमाणात आणि फळबागा सगळ्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पारगावमध्ये टोमॅटो, कांदा या प्रकारची पिके या ठिकाणी आपण पाहतो. बेलसरमध्ये सगळ्यात जास्त मोठं आगर या ठिकाणी बेलसर टोमॅटो करतात, तरकारी करताय. आता त्याचप्रमाणे शिवरी असेल किंवा आपला काही शिवरीमध्ये सुद्धा फुल शेती सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे, खळदमध्ये फळ शेती मोठ्या प्रमाणात आहे. तर अशा प्रकारचे जेव्हा शेतकरी माझ्याकडे इतर सर्व गावातून यायला लागले, भेटायला लागले, नवीन दुकान टाकल्याच्या नंतर, नवीन उद्योग व्यवसाय चालू केल्याच्या नंतर लोकांचे एक प्रश्न होते की आम्हाला तर अशा पद्धतीचं पीक लागवड करायची आहे, परंतु नाना आमच्याकडे भांडवल कमी आहे, नाना आमच्याकडे अशा पद्धतीचं तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे. तर तिथून जी सुरुवात झाली ती सुरुवात त्या शेतकऱ्यांना सुरुवातीला देणाऱ्या भांडवलापासून झाली की या शेतकऱ्याला पीक करायचे म्हणल्यानंतर त्याला काय पाहिजे, तर त्याला सुरुवातीला लागणारे रासायनिक खतं असतील, त्याच्यानंतर त्याला लागणारे पेस्टिसाइड्स असतील, ड्रिप इरिगेशन असतील, रासायनिक खते असतील, या सर्वांमध्ये जितकं मला सहकार्य करता येईल त्या पद्धतीत सहकार्य करून थोडंसं कंपनी आणि आमच्या भांडवलाचा मेळ घालून या ठिकाणी मी प्रयत्न करत राहिलो. शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आणि त्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने मला उभं केलं. म्हणजे सुरुवात मी केली, एक हात मदतीचा मी दिला, पण तिकडून मला येताना 10 हात आले की मी एका शेतकऱ्याला मदत करायला गेलो, पण त्या एका शेतकऱ्यामुळे ते 10 शेतकऱ्यांची माझ्या बद्दलची पॉझिटिव्ह भूमिका वाढली. हा बाबा आपल्यातला मुलगा आहे, हा बाबा आपल्याला विचारात घेणारा मुलगा आहे, आणि त्याच्यामुळे माझ्याकडचा जो कस्टमर फ्लो होता तो या ठिकाणी वाढत गेला आणि त्या समाजकार्याचा मला माझ्या व्यवसायात सुद्धा फायदा झाला. म्हणजे मी दोन्ही गोष्टी केल्या. म्हणजे व्यवसाय आणि समाजकारणाची जोड तुम्ही या ठिकाणी बसवली. ठीक आहे. आता राजकीय प्रवास करीत असताना तुम्ही निवडणूक लढवताय, खरं म्हणजे एक राजकारण केलं जात आहे. समोर जाऊन काय विजन ठेवलेत, पुढे जाऊन पंचायत समिती सदस्य झालात, काय कामं करताल, काय काय विजन ठेवलेत? आता पंचायत समिती सदस्याला सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की आता इतर बऱ्याच ठिकाणी मी भाषण पाहतोय, इतर बऱ्याच ठिकाणी माझे अनेकांशी फेस टू फेस बॉन्डिंग आहे, अनेक उमेदवारांना मी समोरासमोर ओळखतोय, अनेक तालुक्यातले प्रश्न मी या ठिकाणी समोर पाहतोय, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने मिसगाईड करून मतदारांना वेगळ्या पद्धतीला वेगळ्या ट्रॅकवर आपण चाललोय आणि वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन जाऊन एक भाषणबाजी या ठिकाणी चालू आहे असं मला वाटतं. पंचायत समितीचा उमेदवार या ठिकाणी पानंद रस्ते करण्याची शाश्वती देतो, पंचायत समितीचा उमेदवार या ठिकाणी नॅशनलाइज हायवे करून द्यायची शाश्वती देतो. तर अशा प्रकारचा पंचायत समितीमध्ये निधी उपलब्ध होतो का, ह्याचं सगळ्या मतदारांना या ठिकाणी माहिती असावी की आपल्या समोर उभा राहणारा माणूस, आपल्या समोर येणारा माणूस या ठिकाणी ह्या 15 दिवसाच्या कार्यकालामध्येच आपल्या समोर येतोय का, काही इथून पुढे 5 वर्ष तो आपल्या सोबत अवेलेबल असणार आहे, ह्या गोष्टीचा मतदारांनी विचार करावा. कारण की अशा प्रकारचा कुठलाही निधी पंचायत समितीमध्ये अवेलेबल करता येत नाही, पंचायत समितीला तो अधिकार या ठिकाणी नाहीये. पंचायत समितीमध्ये असणारा निधी हा कशा पद्धतीचा आहे, तर पंचायत समितीमध्ये हा निधी आपल्याला शेतीविषयी स्प्रे पंप असतील, जनावरांना जी कडबाकुटी मशीन आहे त्या कडबाकुटी मशीन असतील, शेतामध्ये मारायचं रोटावेटर आहे, फळबागांमध्ये मारायचं रोटावेटर, ते रोटावेटर असतील, किंवा पाण्यासाठी आता बऱ्यापैकी डीपी कनेक्शन बंद करून सोलर लाईट्स ह्या आता सरकारचा उपक्रम आहे की लाईट वीज बिल कमी करायचं आणि सोलर वरती बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पाण्यासाठी बोरवरती, विहिरीवरती या ठिकाणी सोलरचे पॅनल लावून या ठिकाणी ते वीज निर्मिती करायची. तर अशा प्रकारचे जे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आमचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे. म्हणजे माझं वैयक्तिक हे म्हणणं आहे की मी त्या क्षेत्रामध्ये आहे, त्या व्यवसायामध्ये आहे, तर 100% मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. त्या क्षेत्रातला मला माहिती आहे, त्या क्षेत्रात
क्षेत्रातला मला अनुभव आहे आणि त्या क्षेत्रामध्ये जे कार्य करणारी जी मंडळी आहे, जी अधिकारी लॉबी आहे किंवा काय, त्यांच्यापर्यंत माझे फेस टू फेस संबंध आहे. तर त्याच्यावरती बाबा पंपाला काय अनुदान आलं तर आपल्या गणामध्ये जास्तीत जास्त पंप वाटप कसं करता येईल ह्याचा माझा विचार राहील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट कसा देता येईल याच्यावरती माझा विचार राहील. दुसरी गोष्ट सोलर आहे. तर आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की बऱ्याच डिप्यांवरती म्हणजे कनेक्शन असतात 25-30 आणि आकडे असतात 10-12. तर याच्यामुळे जे काही लोड शेडिंग येऊन जे काही डिप्या जळतात किंवा डिप्यांमुळे जो शेतकऱ्यांना महिनाभर जो डीपीचा प्रॉब्लेम होतो किंवा डीपीची त्रास होतो, तर ह्या गोष्टी आता ज्वलंत प्रश्न आहेत की आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने डीपीचे तो प्रॉब्लेम चालू झाले. तर शेतकऱ्यांच्या बाजूने ग्रामपंचायत त्यांची उभी राहिलीच पाहिजे. परंतु एक हक्काचा माणूस म्हणून मी पुढाकारपणा घेऊन एक सोशल मीडियावरती ग्रुप खोलून की कुठे काय अडचण असेल तर प्रत्येक गावामध्ये आपले 4-5 कार्यकर्ते ठेवून की डीपीच्या संदर्भातले शेतकऱ्यांना लाईटीचे काय प्रॉब्लेम असतील किंवा काय प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती काम करण्याचा आमचा मानस आहे. आणि सोलरचे जे काही सोलरच्या ज्या स्कीम्स आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी आणि ह्या ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून जे येणारे संपूर्ण स्कीम आहेत, पंपाच्या असू द्या, रोटावेटरच्या असू द्या किंवा कडबाकुटी मशीनच्या असू द्या, ह्या सर्व स्कीम शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी आम्ही इथून पुढच्या 5 वर्षामध्ये कार्यरत राहणार आहोत. याच्यासोबतच तुम्ही खरंच सांगितलं की पंचायत समितीच्या माध्यमातून काय कामे केली जातील, परंतु आपल्या पंचायत समिती गणामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक नवीन प्रश्न आहेत. पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, त्यासोबतच बाकीचे विमानतळ असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील, याच्या संदर्भात काय काय विजन आहे? एक गाव वाईज थोडासा एखादा उल्लेख केला तर थोडंसं बरं राहील. आता तुम्ही पाण्याचा जो प्रश्न सांगितला तो पाण्याचा प्रश्न म्हणजे थोडक्यात शिवरी. पाण्याचा प्रश्न म्हणलं की शिवरी आणि तक्रारवाडी हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ब्लिंक होते. आपल्या गावामध्ये शिवरी प्रादेशिक योजना पाण्याची या ठिकाणी आहे आणि ती कधी आधीमध्ये बंद असते, कधी आधीमध्ये चालू असते आणि याच्याशी निगडीत अनेक शेतकऱ्यांशी माझा संवाद झाला. तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की कधी कधी पिण्याची सुद्धा आम्हाला अडचण येते. तर ते शिवरी प्रादेशिक पाण्याची जी योजना आहे ती कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील. तर याचा मी व जिल्हा परिषदेमधून जो काही त्यासाठी उपलब्ध निधी करून देता येईल तो दत्ता शेठ जोरंगे यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा आम्ही मानस ठेवू. आणि तक्रारवाडी जी आहे तिथे बऱ्यापैकी आम्ही पाहतो की उन्हाळाभर पाण्याचे टँकर या ठिकाणी चालू असतात. डोंगराळ भाग आहे आणि तिथे पाण्याची एकदम तीव्र अडचण आहे. तर त्या ठिकाणी टँकरचे जास्तीत जास्त टँकर न लागावेत पण त्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा अशी काही जी एखादी स्कीम आहे ती त्या बाजूला करता येते का, किंवा कुठेतरी शिवरी प्रादेशिक योजना आहे त्या प्रकारची कोणतीतरी एखादी योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या गावाकरता करता येणार आहे का. तर या प्रकारचा एक करण्याचा प्रकल्प मोठ्या प्रकल्प करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा व दत्ता शेठ जोरंगे यांचा असणार आहे. पाण्याच्या बाबतीतला आपण बोलतोय, खरं तर पुरंदर उपसा सिंचन योजना ही आपल्याच गणामध्ये येते. ती थोडी सक्रिय करण्यासाठी अनेक खूप अडचणी त्याच्याबद्दलच्या लोकांमध्ये आहेत, शेतकऱ्यांच्या बद्दलच्या आहेत. एक शेतकऱ्यांचं कम्युनिकेशन अधिकाऱ्यांच्या सोबत होत नाही, अधिकारी पैसे घेतात वगैरे असे आरोप शेतकऱ्यांच्याकडून केले जातात. काय सध्या वास्तव परिस्थिती काय, तुमचं त्याच्याबद्दलचं विजन काय? पाण्यामध्ये अक्षरशः पुरंदर उपसा पाणी हे जीवन संजीवनी ठरलेली योजना आहे. सर्व आपला भाग आताचा दुष्काळी भाग आहे, परंतु पुरंदर उपसेच्या आलेल्या पाण्यामुळे आपला भाग संपूर्ण प्रगतशील आणि हिरवागार या ठिकाणी झालेला आहे. पूर्ण ओलिताखाली क्षेत्र आल्यामुळे ऊस क्षेत्र हे आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि पुरंदर उपसा ही योजना मी पहिल्यापासून सांगतो की ही जीवन संजीवनी ठरलेली शेतकऱ्यांसाठीची योजना आहे. परंतु ती चालू असताना त्याच्या ज्या मोटारी आहेत, त्याच्या ज्या मशिनरी आहेत, ह्याच्यामध्ये राजकारण न होता त्या सुरळीत चालण्यासाठी अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना सहकार्य करावं, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करावं. योजना चालू राहण्यासाठी किंवा योजना विस्कळीत न होण्यासाठी जो काही प्रवाह आहे फक्त मशिनरीज, त्या मशिनरीज सरकारने व्यवस्थितरित्या दुरुस्त करून द्याव्यात आणि त्याला कधी अडचण आली तर त्यासाठी आम्ही 100% कार्यरत राहू. आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्याच्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करता आले तर आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. आणि जो शेतकरी टू अधिकारी जो कॉन्टॅक्ट किंवा जो बॉन्ड आहे तर त्याच्यामध्ये पावती पुस्तकं असतील किंवा काय असेल तर मध्यंतरी जी काही पुरंदर उपसेची काही जी चालू धावपळ होती त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना असं शाश्वत केलं होतं की आपण पैसे जे देताय किंवा आपण जे काय करताय किंवा त्यांचं असं म्हणणं यायचं की आम्ही आज पैसे दिलेत परंतु 4 दिवसानंतर दिलेल्या पैशाचा सुद्धा पाणी अगोदर सुटतंय आणि आम्ही 4-5 दिवस अगोदर पैसे देऊन सुद्धा आम्हाला पाणी उशिरा सुटतंय. तर अशा प्रकारचं जे काही कुठेतरी राजकारण त्या पुरंदर उपसा योजनेमध्ये होत आहे तर ते न होता तर माझंही अधिकाऱ्यांना एक म्हणणं राहील किंवा शेतकऱ्यांना म्हणणं राहील की आपण इथून पुढे ती ऑनलाईन प्रक्रिया करू की ऑनलाईन जो QR कोड आहे पुरंदर उपसाच्या अधिकाऱ्यांकडे असावा. आणि आपल्या जे गाव आहे समजा आता आमच्याकडे राजेवाडी गावचं सगळ्यात मोठं तळ आहे. पिसवरी गावात आमचा सुबांडव हा पाण्याचा मोठं तळ आहे सुबांडव नावाचं. आणि नंतर मावडीला तसंच ते सुबांडव मार्गे मावडीला पाणी या ठिकाणी जातं. येरवाले ते
जांभळा असेल किंवा वायकरवाडी असेल या ठिकाणी ह्या लाईनने या ठिकाणी पाणी जातं. तर ज्याही वरचाही पट्टा येतो बेलसर खानवडीचा पट्टा. तसं ऍक्च्युअल पाहायला गेलं तर पुरंदर उपसाचं पाणी योजना जी आहे त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथून पुढे ऑनलाईन पैसे घ्यावेत शेतकऱ्यांकडून. म्हणजे कुणीतरी पैसे खातंय किंवा कुठेतरी याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय, तर अशा प्रकारचा शेतकऱ्यांचाही आरोप पुढे राहणार नाही आणि अधिकारी त्यातून एकदम सेफ कॉर्नर या ठिकाणी सुटून जातील. आणि दुसरा विषय, ज्याही शेतकऱ्यांचं ज्याही लोकांचा अगोदर पैसे जमा झालेत तर अधिकाऱ्यांनाही माझी विनंती राहील की अधिकाऱ्यांनी त्यांना पहिलं प्राधान्य देऊन त्यांचं पाणी पहिलं सोडावं. कारण की 1-2 वर्ष जातील हे नियम बसवायला, परंतु जी स्कीम समजा आता एखादं तळ आहे त्याला पाणी भरायचंय तर त्यांच्या डोक्यात असं राहील की कोणत्याही नेत्याला नाही फोन करायचा, अधिकाऱ्यांना टायमिंगला पैसे द्यायचे म्हणजे ते टायमिंगला पाणी आपल्याला सुटून येईल. आणि या प्रकारची घडी जर शेतकऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या आपण समाजकर्ते म्हणून या ठिकाणी बसवली तर मला असं वाटतं उत्कृष्टरित्या ही पुरंदर उपसा स्कीम चालू शकते. पुरंदर उपसा सिंचन योजना आल्यानंतर अलीकडच्या काळात आपल्या पुरंदर मधला इव्हन आपल्या पंचायत समिती गणातला बहुतांश भाग हा बागायती झाला. वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली. इव्हन तुम्ही त्याच क्षेत्रामध्ये काम करताय, परंतु कुठेतरी बाजार व्यवस्थेच्या बाबतीत एक ठोस काहीतरी निर्णय किंवा एक व्यवस्था असायला हवी. आपल्या बाजारपेठेच्या संदर्भामध्ये आपली सासवड बाजारपेठ आहे आणि सासवड बाजारपेठेला आपल्याला मुबलक जागा या ठिकाणी नाहीये. पहिल्यांदा सासवड बाजारपेठ ही गावामध्ये आतमध्ये छोट्या जागे या ठिकाणी भरत होती, त्यानंतर ती वाघडोंगरावरती गेली, त्यानंतर परत ती कचेरी पुढे आली. तर अशा ठिकाणी जी बाजारपेठेची जी उचल बांगडी कंटिन्यू चालू आहे, तर त्या संदर्भामध्ये वरिष्ठ जिल्हा परिषद लेवलला असेल किंवा आमदारांकडे त्याची मागणी करण्याची भूमिका असेल तर एक ठोस जागा. आता आपला पुरंदर जो तालुका आहे त्याच्यामध्ये भरपूर काही म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये गायरान आहेत, भरपूर प्रमाणामध्ये फॉरेस्टची जमीन आहे. तर राज्य सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे आपल्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी त्याचा अर्ज करावा. अशा प्रकारची मागणी आमच्याकडून आम्ही या ठिकाणी करू आणि एक उत्कृष्ट बाजारपेठ, त्याला मिळणारी जागा, चांगल्या पद्धतीची जागा आपण त्या ठिकाणी मिळवून द्यायचा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करू आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. तुम्ही खरं तर कृषीच्या संदर्भातच काम करताय, शेतकऱ्यांच्या संदर्भात काम करताल. गणाचं वर्णन करताना कृषीच्या संदर्भात कसं कराल की फळबागा असतील, अंजीर असेल, सुप्रसिद्ध अंजीर आपल्या जगामध्ये प्रसिद्ध आहे, सीताफळ असेल, डाळिंब असेल, वर्णन कसं करताल गणाचं? म्हणजे त्यात शेती म्हटलं की सर्व काही भाग आला. फळझाडी आली, परत त्याच्यानंतर फुलझाडी आली आणि ऊस बागायत सुद्धा क्षेत्र आपल्याकडे आलं. तर आता ऑलरेडी लोकांचा जो कल आहे तो सर्व शेतकऱ्यांनी शेतीला बाजारभाव राहत नाही, शेतीत पिकं करून सुद्धा त्याच्या त्या ठिकाणी पाहिजे असा मोबदला मिळत नाही. असे बरेच प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर येतात. मी रोज त्या शेतकऱ्यांना भेटतोय, रोज त्या शेतकऱ्यांना बोलतो. 10 लोक असतील, 10 शेतकरी असतील तर 10 शेतकऱ्यांपैकी 3 शेतकरी तर आम्हाला येऊन सांगतात की एकदम उत्कृष्ट शेतीचे पैसे झाले, परंतु ऍक्च्युअल जे 7 लोक शिल्लक राहिलेत तर 3 लोकांची मीडिया सुद्धा या ठिकाणी जाहिरात करते, त्याच्यामुळे शेतातून जास्त उत्पन्न आहे असं सरकारला वाटतं. परंतु ऍक्च्युअल त्याच्या बॅक साईडला जे 7 लोक आहेत ते अक्षरशः रडत असतात, कारण की त्यांचं दिलेलं भांडवल सुद्धा या ठिकाणी वसूल होत नाही. आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, शेतकऱ्यांचे चांगले पैसे होण्यासाठी त्यांनी कोणती पिके कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या वेळेत घ्यावी याचं एक प्रमुख मार्गदर्शन किंवा वरिष्ठ जे कृषी अधिकारी असतील किंवा कंपनीचे जे काही मॅनेजमेंट पाहणारे लोक असतील, नर्सरी व्यावसायिक असतील, तर यांचा एक दरवर्षी एक सांगड जुळून एक शेतकऱ्यांसाठी शिबिर घ्यायचा आमचा मानस आहे की एक आपल्या गणासाठी, आपल्या बेलसर माळशिरस गटासाठी एक दरवर्षी एक चांगल्या पद्धतीचे एक शिबिर आयोजित करणे. एक समजा ह्या वेळेस पारगावला घेतलं तर पुढच्या वेळेस बेलसरला घेणे, बेलसरला झालं की माळशिरसला घेणे. तर अशा प्रकारचं एक नियोजन करून शेतकऱ्यांना शेतीविषयी जनजागृती किंवा आपण जी सालाबाद प्रमाणे वडिलोपार्जित जी शेती करत आहोत तर ह्याच्या पलीकडे जाऊन आपण एक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो, एक नवनवीन पिकं आपण आपल्या विभागामध्ये आणू शकतो आणि त्याचे एक चांगला उत्पन्न आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर याची माहिती पोहोचवण्याचं काम इथून पुढच्या येत्या काळामध्ये आमचं असेल. नक्कीच. तर हा झाला कृषीचा विषय. खरं म्हणजे आपल्या गणामध्ये ऐतिहासिक घटना इतिहासामध्ये खूप घडून गेल्यात. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, असे विविध सरदारही आपल्या पुरंदरमध्ये होऊन गेले. याच्या संदर्भात काय विजन आहे? आता बेलसर आणि खळद ही रणभूमी ऍक्च्युअल म्हणायला गेलं तर ही रणभूमी, ही जागा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वप्रथम पहिल्या लढाईची आणि ती लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकली होती हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. आणि ही लढाई जिंकल्याच्या नंतर त्या बेलसर गावाला, त्या खळद गावाच्या जमिनीला या ठिकाणी शिवरायांचा पदस्पर्श या ठिकाणी झालेला आहे. तर त्याच्यासारखी पुण्यभूमी आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये
कुठं नाही असं मला वाटतं. एक तर आपलं बेलसर खळद आणि दुसरं म्हणजे आपला पुरंदर किल्ला की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला तालुका, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई ज्या ठिकाणी झाली बेलसर आणि खळद, तर या ठिकाणी असणारा तो जुना वारसा आणि ती जुनं क्षेत्रफळ या ठिकाणी एक नावाजलं जावं यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक शिवतीर्थ या ठिकाणी तिथे उभारण्याचा एक मानस डोक्यामध्ये ठेवून, आणि त्यासाठी इथून पुढच्या येत्या काळामध्ये इतर कामात आपण सर्व करूच, परंतु एक सरकारच्या माध्यमातून एक आपल्या जिल्हा परिषदेच्या दत्ताश्री जुरंगे यांच्या माध्यमातून आपल्याला तो निधी त्या ठिकाणी आपला आलेल्या निधीमधून तो थोडासा निधी तिकडे वळून आपल्याला ते शिवतीर्थ कशा पद्धतीने करता येईल याचा आपण प्रयत्न करू. त्यानंतर खानवडीला आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचं या ठिकाणी मूळ गाव आपण या ठिकाणी खानवडी म्हणतो. पण त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचं या ठिकाणी शाळा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर त्यांचं मला वाटतं काहीतरी ग्रंथालय या ठिकाणी आपण मी पाहिलं की ते आहे. आणि ते विचारधारा त्यांचा जो शिक्षणाविषयी जी त्यांची प्रेरणा लोकांपर्यंत पोहोचवावी, आणि त्यासाठी त्यांचं सुद्धा एक छोटंसं चांगल्या पद्धतीचं की ज्या ठिकाणी जे ग्रंथालय आहे त्याच्या शेजारी आपण एक चांगल्या पद्धतीचं त्यांचं एक स्मारक उभं करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. इथून पुढच्या येत्या काळामध्ये आपलं ह्या दोन्हीही जनसामान्यांसाठी जगलेल्या जनसामान्यांसाठी वावरलेल्या ह्या दोन्ही महात्मांचं या ठिकाणी शिवतीर्थ आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं एक चांगलं उच्च प्रकारचं स्मारक आपण या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न आपल्या गावामध्ये या ठिकाणी करणार आहोत. वाळुंज बद्दल म्हणायचं झालं तर वाळुंजला आपले सरदार जे बेलसर आणि खळदला जे आपली पहिली शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जी लढाई झाली तर ती लढाईचे जे सरदार या ठिकाणी होता शिवाजीराव इंगळे सरदार, मूळ गाव हे वाळुंज आहे. आणि ते वाळुंज गाव त्यांचा इतिहास अजूनही जिवंत आहे की त्यांचं एक स्मारक या ठिकाणी का त्यांचं एक छोटीशी प्रतिमा या ठिकाणी वाळुंज ग्रामपंचायतच्या बॅक साईडला एक काहीतरी आहे अश्वारूढ स्मारक त्यांचं या ठिकाणी येत्या काळामध्ये आपण वाळुंज मध्ये उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या झाल्या खरं तर कृषी आणि ऐतिहासिक मधल्या गोष्टी. आपल्या गणामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि ज्वलंत मुद्दा आहे तो विमानतळाचा. काय नक्की भूमिका आहे तुमची विमानतळाच्या बाबतीत? विमानतळ ऍक्च्युअल तसं पाहायला गेलं तर विमानतळ एक 11 वर्षापूर्वीपासून एक शेतकऱ्यांना टॉर्चर करणार आणि एक इतर पुरंदर तालुक्यामध्ये इतर सर्व गावांना एक विकासाची दिशा देणार हे या ठिकाणी प्रश्न एक 11 वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहे. आता विमानतळ होतंय, विमानतळ होणारे ह्या सर्व भूमिका वरिष्ठ लेवलवरून वरचे युती सरकार असेल किंवा मागील सरकार ह्यांच्या काळामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु एक माझं असं एक सिंपल आणि परखड मत असेल की या सरकारला किंवा या युती सरकारला की आपण सर्वांनी ह्याचा विचार वरिष्ठ लेवलला किंवा मंत्रालयामध्ये बसून न करता ग्राउंड लेवलला ह्या 7 गावाचा जो काही प्रश्न आहे ह्या 7 गावांचं जे काही म्हणणं आहे ते आपण सर्वांनी कलेक्टर असतील, माननीय तहसीलदार असतील किंवा युती सरकारचे तिन्ही घटक म्हणजे अगदी अजितदादाही त्यांच्या सोबत आहे, आपले देवेंद्रजी फडणवीसही त्यांच्या सोबत आहे आणि एकनाथरावजी शिंदेही त्यांच्या सोबत आहे. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री या ठिकाणी या स्कीम मध्ये सहभागी आहेत. हे प्रकल्प करण्यासाठी त्यांच्या या ठिकाणी आतोटात प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. ठीक आहे, डेव्हलपमेंट हा एक पार्ट आहे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, डेव्हलपमेंट होतीये. परंतु ह्या झाल्या खरं तर कृषी आणि ऐतिहासिक मधल्या गोष्टी. आपल्या गणामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि ज्वलंत मुद्दा आहे तो विमानतळाचा. काय नक्की भूमिका आहे तुमची विमानतळाच्या बाबतीत? विमानतळ ऍक्च्युअल तसं पाहायला गेलं तर विमानतळ एक 11 वर्षापूर्वीपासून एक शेतकऱ्यांना टॉर्चर करणार आणि एक इतर पुरंदर तालुक्यामध्ये इतर सर्व गावांना एक विकासाची दिशा देणार हे या ठिकाणी प्रश्न एक 11 वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहे. आता विमानतळ होतंय, विमानतळ होणारे ह्या सर्व भूमिका वरिष्ठ लेवलवरून वरचे युती सरकार असेल किंवा मागील सरकार ह्यांच्या काळामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु एक माझं असं एक सिंपल आणि परखड मत असेल की या सरकारला किंवा या युती सरकारला की आपण सर्वांनी ह्याचा विचार वरिष्ठ लेवलला किंवा मंत्रालयामध्ये बसून न करता ग्राउंड लेवलला ह्या 7 गावाचा जो काही प्रश्न आहे ह्या 7 गावांचं जे काही म्हणणं आहे ते आपण सर्वांनी कलेक्टर असतील, माननीय तहसीलदार असतील किंवा युती सरकारचे तिन्ही घटक म्हणजे अगदी अजितदादाही त्यांच्या सोबत आहे, आपले देवेंद्रजी फडणवीसही त्यांच्या सोबत आहे आणि एकनाथरावजी शिंदेही त्यांच्या सोबत आहे. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री या ठिकाणी या स्कीम मध्ये सहभागी आहेत. हे प्रकल्प करण्यासाठी त्यांच्या या ठिकाणी आतोटात प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. ठीक आहे, डेव्हलपमेंट हा एक पार्ट आहे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, डेव्हलपमेंट होतीये. परंतु
त्याच्याशी निगडीत जे काही प्रकल्प बाधित शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय ते त्यांनी ऐकून घ्यावं आणि ते ऐकल्याच्या नंतर जे काही शेतकरी आमची भूमिका मांडतील, जे काही शेतकरी आमची भूमिका स्पष्ट करतील, त्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा आमचा मानस आहे. त्या शेतकऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचा अत्याचार न व्हावा, त्या शेतकऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचे बळजुबरी न व्हावी, हे बळजुबरी होऊन देणार नाही ही आमची आमची भूमिका आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकरी म्हणेल तसं आणि शेतकरी म्हणतील तेच या ठिकाणी या गणामध्ये झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही एक तरुण आहात, तरुण चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आपल्या गणामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात, परंतु त्याच पटीत उद्योग आणि व्यवसाय किंवा नोकरी नाहीये. याच्याबद्दल काय विजन आहे तुमचं? आता मी ज्या व्यवसायातून पुढे जातोय तो म्हणजे गुरुदत्त शेती भांडार आणि गुरुदत्त उद्योग समूहाच्या मार्फत माझं एक भविष्यातलं असं विजन आहे की आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपण चहा, मिसळ किंवा हॉटेल्स ह्याच्या आपण फ्रँचायझी आता मार्केटमध्ये अफाट प्रमाणामध्ये स्प्रेड होताना पाहतोय. तर त्याच प्रकारे गुरुदत्त उद्योग समूह एक नवीन होतकरू जे ऍग्रिकल्चर पास आउट झालेले जे विद्यार्थी असतील किंवा एक ग्राउंड लेवलला मार्केटिंग करून जे विद्यार्थी या ठिकाणी पुढे येत आहेत तर त्यांना एक सपोर्ट म्हणून म्हणजे इतर लोक तर काय इकडे कंपनीत कामाला लावू तिकडे कंपनीत कामाला अशा पद्धतीचे खोटे आश्वासन भरपूर देऊ शकतात. पण मी ज्या भूमिकेमध्ये आहे ती भूमिका म्हणजे गुरुदत्त उद्योग समूह आणि ऍग्रिकल्चर बिझनेस हा सगळ्यात स्मार्ट बिझनेस आहे. त्या ऍग्रिकल्चर बिझनेसच्या संबंधित मी इतर अनेक युवा उद्योजकांना या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो की आपण या ठिकाणी त्या प्रकारचं शिक्षण घ्या, त्या प्रकारचं कनेक्टिव्हिटी वाढवा, त्या प्रकारचं मार्केटिंग नॉलेज घ्या. ग्राउंडचं नॉलेज देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि त्या प्रकारचं नॉलेज घेतल्याच्या नंतर गुरुदत्त उद्योग समूहाची फ्रँचायझी, गुरुदत्त उद्योग समूहाचं एक स्लोगन असलेलं दुकान किंवा त्याचं नाव तुम्हाला यूज करण्यासाठी किंवा त्यांची फ्रँचायझी तुम्हाला देऊन ठिकाणी माझा त्याच्यामध्ये कोणताही हातभार न ठेवता माझं फक्त नाव व ते उद्योग समूहाचं नाव आपण इतर बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पाहू आणि त्यातूनच अनेक तरुण बेरोजगारांना किंवा तरुण युवकांना या ठिकाणी मला पुढे नेण्यासाठी मी त्यात मदत करू शकतो. ठीक आहे, हे झालं विजनच्या बाबतीतलं. आपण थोडीशी राजकीय चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे. काँग्रेसमधून निवडणूक लढवताय तुम्ही. काँग्रेसमधून निवडणूक लढवण्या पाठीमागचं कारण काय? काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याच्या मागचं प्राथमिक कारण असं आहे की आपण मी सर्वप्रथम पहिल्यांदा सांगितलं की आपण शेतकरी आहोत. आपण आपले मतदार हे कुठले सिटी मधले नाहीत, आपले मतदार हे कुठले मोठे राजकारणी नाहीत, आपले मतदार हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. आणि आतापर्यंतचा एक इतिहास आहे की भारत हा कृषीप्रधान देश म्हणून मानला जातो आणि कृषीप्रधान देशामध्ये या ठिकाणी कृषीविषयी त्या शेतकऱ्यांना लागू होणाऱ्या स्कीमा, त्या शेतकऱ्यांच्या विषयीचे मुद्दे, त्या शेतकऱ्यांच्या विषयीचे ज्वलंत प्रश्न ह्या सगळ्यांवरती बोलणं आवश्यक आहे. आणि हे बोलतायत आदरणीय राहुलजी गांधी. म्हणजे ज्या काही घडामोडी आता भारतामध्ये चालू आहेत, अनेक लोकांना माहिती आहे, अनेक स्कीम्स लोकांच्या दारामध्ये येत आहेत, अनेक लोकांच्या अकाउंटला पैसे येत आहेत, परंतु ते पैसे कशा पद्धतीने परत आपल्याकडून रिटर्न जात आहेत हे सर्व शेतकरी वर्गाला या ठिकाणी माहिती आहे. आणि शेतकरी वर्ग हा चिडून आहे आणि शेतकरी वर्ग आजची जी भूमिका आहे 5-7 वर्षापूर्वीचा पार्ट वेगळा होता की एक वेगळ्या पद्धतीने काँग्रेस पक्षाकडे पाहिलं जात होतं. काँग्रेस पक्षाकडे त्या प्रकारचे नेते मंडळी भरपूर प्रमाणामध्ये झाले होते. आता आवकच भरपूर होती तर जावक या ठिकाणी राहणारच. आणि अनेक ठिकाणी काही लोकांची मन दुखावली गेली. ऍक्च्युअल सर्वसामान्यांमधून काँग्रेस संपलेलं नाहीये. आदरणीय विलासराव देशमुख म्हणतात तसं काँग्रेस संपलेलं नाही, काँग्रेस संपणारही नाही आणि काँग्रेस कधी भविष्यात संपवू शकत नाही. कोणी संपवणारा या ठिकाणी काँग्रेसला तयारही होऊ शकत नाही. काँग्रेस हे सर्वसामान्य जनतेच्या मनातला पक्ष आहे आणि ज्यावेळेस शेती किंवा शेतकरी ह्या विषयावरती येतो, सर्वसामान्यांवरती हा विचार येतो, त्यावेळेस काँग्रेस पक्षच कायमस्वरूपी उभा राहतो. काँग्रेस पक्षाने भारताला ज्या ठिकाणी औद्योगिकरणामध्ये 1 नंबरला आणलं, कृषी क्षेत्रामध्ये 1 नंबरला आणलं, शेतकऱ्याविषयी जे काही मुद्दे होते, मग शेतकऱ्याला लागणारे रासायनिक खतं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये अनुदान देण्याचा प्रयत्न तो सुरुवातीला काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झाला. आणि मला असं वाटतं आपण पण त्याच क्षेत्रामध्ये आहोत, आपण पण त्याच लोकांची नाळ जोडलेली आहे. तर उद्या काय करेल किंवा उद्या काय होतंय ही भूमिका कुठेतरी स्पष्ट करण्यापेक्षा आतापर्यंत काँग्रेस पक्षाने काय केलं ह्या भूमिकेवरती येऊन आपण या ठिकाणी म्हणजे मी वैयक्तिक काँग्रेस पक्षावरती उमेदवारी लढवायचा विचार केला. आता एका बाजूला केंद्रातही युतीचं सरकार आहे, राज्यातही युतीचं सरकार आहे. निधी देताना तुमच्या पारड्यात जड पडेल?
आता निधीचा विषय आता तसं पाहिलं तर पुरंदर तालुक्यामधून आम्ही 3 गण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी लढत आहोत. काँग्रेस पक्षाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये नवीन नाही. पहिल्यापासून काँग्रेस पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी ही कायमस्वरूपी राहिलेली आहे. आणि हे करत असताना जरी उद्या भविष्यामध्ये आता अनेक आमचे विरोधक या ठिकाणी प्रयत्न करतात की वरती राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, अनेकांचे असे प्रश्न आहेत की वरती बीजेपीचा आहे, वरती अजितदादाचा आहे, वरती एकनाथ शिंदेचा आहे, आणि मग तुम्ही वेगळं डिसिजन घेऊन तुम्ही असं वेगळं काय करणार आहे. तर आमचं एक सिंपल मत आहे की सर्व जग जाहीर आहे की जर वरती सगळे एकच आहे तर मग ह्या निवडणुका वेगळ्या का लढतायत. मग हे कुठेतरी सर्वसामान्यांना वेटीस धरून त्याच ठिकाणी एकच भोवऱ्याभोवती सगळ्यांना गोल फिरून शेवट तुम्ही जर एकाच ठिकाणी जाणार आहात तर विरोध हा राहिला कुठे. राजकारणामध्ये जेवढी सत्ता महत्वाची आहे तेवढा विरोध महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की आपण विरोधाची भूमिका घेऊन सुद्धा सत्तेदाराला खडसावून प्रश्न विचारू शकतो. आणि आम्हाला निधी द्यायचं कारण म्हणजे निधी ना मिळायचं कारण काय. आम्ही त्याच मतदारसंघातून येतोय, आम्ही तेवढ्याच प्रकारे मतधिक्य घेऊन त्या लोकांचे विजयी भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे येणार आहोत. आणि आम्ही विजयी झाल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला निधी का देणार नाही ते खडसावून विचारायची ताकद आमच्यात आहे. आणि आम्हाला निधी मिळणार नाही अशी भूमिका कोणत्याही पक्षाकडून आम्ही ठेवलेली नाही. आम्हाला 100% निधी मिळेल. आणि जर निधी न मिळण्यासारखी भूमिका जर पुढे झाली तर आम्ही तो निधी आमच्या हक्काचा आम्ही हिसकावून आणू. एवढे 100% शाश्वती मी माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना देतो. कसल्याही प्रकारचा अन्याय हा माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांवरती सर्वसामान्यांवरती होणार नाही अशा प्रकारची शाश्वती मला आहे, तो विश्वास मला आहे. म्हणून मी या ठिकाणी काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निवडणूक लढवायचा निर्णय कधी घेतला, तयारी कधीपासून चालू केली. तयारी ऍक्च्युअली तसं इच्छुक उमेदवार म्हणून मी या ठिकाणी 1 महिन्यापासून रणांगणामध्ये आहे. 1 महिन्यापासून माझी तयारी, भेटी गाठी काही गोष्टी चालू आहेत. परंतु थोडस चालू राजकीय घडामोड पाहता ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने पक्ष वेगवेगळ्या लोकांना म्हणजे काम करणाऱ्या लोकांना संधी न देता इतरत्र लोकांना तिकीट ज्यावेळेस बसायला लागले त्यावेळेस कुठेतरी मन दुखावलं गेलं की कोणासाठी तरी आपण थांबायचं. तर मग थांबायचं कोणासाठी. तर मग आपण थांबतोय, समजा एखादा पुढे आपला नेता आहे आणि तो नेता एकदम चांगल्या पद्धतीचं कार्य करतोय, आपल्यापेक्षाही चांगलं कार्य करतोय आणि तो चांगलं कार्य करणाऱ्या नेत्याला संधी मिळते म्हणून आपण थांबलं पाहिजे. परंतु आत्ताचे सध्याचे जे कॅन्डिडेट आहेत किंवा सध्याची जी काही लोकांची उमेदवारी ज्या इतर पक्षांनी उमेदवारी लोकांना दिलेली आहे ते जर तुम्ही पाहता तर कुठंतरी एक जुने राज्यकर्ते किंवा जुने राजकारणी आणि यांच्याच घरामध्ये ते पुन्हा 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 जे तिकीट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनेक पक्षांचा चालू आहे. घराणेशाही चालली असं घराणेशाही या ठिकाणी चालू आहे. त्याच्यावरती कुठेतरी आपण नवीन चेहऱ्यांनी नवीन युवकांनी या ठिकाणी पुढे आले पाहिजे, कुठेतरी त्याला आळा घातला पाहिजे असं मला वाटलं. आणि त्याच दृष्टिकोनातून दत्ताशेठ जुरंगे मागच्या 5 वर्षामध्ये मागच्या 7 वर्षामध्ये पंचायत समितीची त्यांनी निवडणूक लढवली. 2012 साली 2017 साली त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली. पण ह्या जे 10-12 वर्षाचा कालखंड त्यांचा या ठिकाणी या राजकारणात झाला त्या कार्यकालामध्ये त्यांनी बऱ्याच चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचले, शैक्षणिक दृष्ट्या ते लोकांपर्यंत चांगले पोहोचले. आणि जे जिल्हा परिषदेचा निधी असेल, पंचायत समितीचा निधी असेल, त्यांनी चांगल्या पद्धतीने खाली शेतकऱ्यांपर्यंत डायव्हर्ट केला आणि संपूर्ण निधी एक चांगल्या माणसांच्या हाती दिल्यामुळे चांगल्या लोकांपर्यंत तो पोहोचल्यामुळे आज त्या माणसाचं या ठिकाणी नाव आहे. आणि संपूर्ण निधी हा शेतकऱ्यांच्या उपयोगी आला. कुठे रोड असतील, कुठे पाणी असेल, कुठे मंदिरांचे काही कामं असतील, तर या ठिकाणी जिथं जो माणूस दत्ता शेठपर्यंत पोहोचला त्या माणसाचं काम ह्या ठिकाणी शेठने केलं. आणि आता त्यांना कुठेतरी त्यांच्या हाताला बळकटी यावी, त्यांना कुठेतरी आपल्यासारख्या युवा कार्यकर्त्याची मदत व्हावी, कुठेतरी ते नेतृत्व खाली येता कामा नये, ते नेतृत्व पुढे तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी जात राहावं, सरकत राहावं. त्याच ठिकाणी त्यांच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळी तरुणाई एकजूट होऊन त्यांच्यासोबत उभे आहोत. आता खरं मध्ये बघायला गेलं तर बेलसर माळशिरस गट जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो खूप हाय व्होल्टेज असं मानलं जातं. त्यातून बेलसर म्हटलं गेलं तर विमानतळाशी निगडीत काही अनेक गावं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. हे हाय व्होल्टेज होण्यापाठीमागचं कारण काय असं वाटतं तुम्हाला? हाय व्होल्टेज होण्यामागचं कारण असं आहे की या गणामध्ये ऍक्च्युअल काम करणारा माणूस, ऍक्च्युअल लोकांपर्यंत पोहोचणारा माणूस, ऍक्च्युअल समाज कार्य करणारा माणूस, ह्या माणसाला या ठिकाणी पक्षाने प्राधान्य दिलं नाही. आणि त्या ठिकाणी पक्षाने त्या माणसाला प्राधान्य दिलं नाही. त्याच्या कारणाने मग एक वेगळी भूमिका, एक वेगळं डिसिजन कोण घेतंय का, अनेक ठिकाणी विस्कळीत प्रमाण, मग ह्याला तिकीट दिलं तर हा नाराज होईल, त्याला तिकीट दिलं तर ता नाराज होईल. ह्या सर्व भूमिकेमुळे आपल्या गणामध्ये बेलसर माळशिरस गटामध्ये या ठिकाणी इतर ठिकाणी तिरंगी कुठं दुरंगीच या ठिकाणी लढत आहे, पण आपल्या बेलसर माळशिरस गटामध्ये या ठिकाणी पंचरंगी लढत आहे. आणि ह्याचं कारण की तयारी करणारा उमेदवार हा त्या ठिकाणी त्याच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते, त्याच्याबरोबर त्याच्या विचारधारा
विचारधारेला फॉलो करणारे कार्यकर्ते हे कुठेतरी त्याला म्हणत असतात की तू पुढे जा, मग त्यामुळे आम्ही तुझ्या बरोबर येत राहू. तर त्या प्रकारची भूमिका स्पष्ट केल्यानंतर एक पक्षावरती विश्वास ठेवून की पक्ष मला 100% माझ्या कर्तृत्वाला, माझ्या नेतृत्वाला ताकद देईल अशी भूमिका ठेवून अनेक मान्यवर या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मला पक्षाची ताकद भेटेल आणि मी चांगल्या पद्धतीचं काम करतोय आणि म्हणून मी या रणांगणात येतोय अशा प्रकारचा विचार ठेवून जे लोक या रणांगणात आले ऍक्च्युअल त्या लोकांना तिकीट न बसता इतरांना तिकीट बसल्यामुळं हा गण या ठिकाणी हाय व्होल्टेज झालेला आहे. कारण की जी नावं लोकांच्या मनात आहेत, जी नावं जनतेच्या मनात आहेत, ती नावं या ठिकाणी कुठेतरी पक्षाने डावलली. त्यामुळे जनतेने दिलेला हा कौल आहे, जनतेने उभी केलेली माणसं आहेत, त्याच्यामुळे हाय व्होल्टेज या ठिकाणी लोकांच्यात खरं म्हणजे चर्चा बघायला चर्चा अशी सुद्धा होतीये की पुढे भविष्य काळात पैशाची खूप मोठी उलाढाल होणार आहे म्हणून इच्छुक उमेदवार एवढे वाढलेत. पैशाची उलाढाल आता इथून पुढे बघता आता सोशल मीडिया किंवा ऑनलाईन सगळं जग होत चाललेलं आहे. माझे सर्व शेतकरी मित्रांना, शेतकरी बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती आहे की अशा प्रकारचं कोणती बोलतापाला आपण बळी न पडता आपण योग्य तो नेता, योग्य तो कार्यकर्ता निवडावा, योग्य त्या माणसाला, जो काम करणारा माणूस आहे त्याला आपण या ठिकाणी मतदान द्यावं. कारण की येत्या काळामध्ये एअरपोर्ट असेल, येत्या काळामध्ये अनेक काही प्रकल्प असतील, या प्रकल्प बाधित व्हायचे सुद्धा आपल्याला शक्यता आहे आणि जर प्रकल्पाला बाधित लोक झाली तर त्यांचे पैसे किंवा त्यांच्या काही गोष्टी, तर हे सगळं ऑनलाईन अकाउंटिंग आहे. जरी भविष्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभे राहिलो, शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही निकाल घेतला, शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही भूमिका स्पष्ट केल्या आणि त्यातून जे पुढे वातावरण तयार होईल किंवा त्यातून जे नियोजन पुढे या ठिकाणी होईल तर त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहू, ना की आम्ही त्यांच्या अकाउंटच्या बाजूने उभे राहू. जे काय होईल ते इथून पुढे पारदर्शी काम होईल. जे काही स्कीम, पुरंदरचा स्कीम असतील किंवा येणाऱ्या भविष्यातला कोणताही असेल, तो निधी डायरेक्टली सरकारने शेतकऱ्याच्या अकाउंटला द्यावा, ना कोणत्या राज्यकर्त्याच्या हातामध्ये द्यावा, ना कोणत्या पंचायत समिती सदस्याच्या हातामध्ये द्यावा, ना कोणत्या जिल्हा परिषद सदस्याच्या हातामध्ये द्यावा. विचारात घ्या, सर्व शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत. आम्हाला जरी बोलवणं आलं की तुम्हाला विचारात घेतोय तर आम्ही म्हणू की आमच्या शेतकऱ्यांना विचारात घ्या, मग आम्हाला विचारात घ्या. कारण की आम्हाला इथपर्यंत आणायला, आम्हाला त्या खुर्चीवरती बसवायला आमचा शेतकरी कारणीभूत आहे आणि ती नाळ, ती भूमिका आम्ही मतदारांची कधीच तोडणार नाही. मला एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे की राजकारणात पैसेवाला उमेदवार पाहिजे की विकसनशील उमेदवार? पैशावाला उमेदवार आपल्याला 15 दिवस भेटू शकतो, गाव भेट देऊ शकतो, अगदी गळ्यात गळे घालून रडू शकतो. 15 दिवसाचा उमेदवार हा आपण पाहायचा का 5 वर्ष आपल्या सुखदुःखामध्ये उभा राहणारा उमेदवार पाहायचा. आता मी सिंपली सांगेल आपल्याला की दत्ताशेठ जुरंगे हे आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. आता दत्ताशेठ जुरंगे, आता अनेकांचा यांच्यावरती एक क्लेम आहे की मी मार्केटमध्ये पाहतो उमेदवारांचा मतदार दत्ताशेठ सोबत आहे. मतदार हे दत्ताशेठ हे नाव सुद्धा मतदारांनीच या ठिकाणी दिलेलं आहे. दत्ता जुरंगे, दत्तात्रेय मारुती जुरंगे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि एक व्यवसायामधून पुढे आलेलं हे नेतृत्व आहे. आता अनेक माणसं म्हणतात की जमिनीचे एजंट होऊन त्या पैशाचा माज आणून आणि अनेक प्रकारची भूमिका करून तो माजलेला जो पैसा आहे किंवा तो माज आलेला जो पैसा आहे त्याची उधळण या ठिकाणी चालू आहे. पण मला हे सांगायचं की रिअल इस्टेट हा एक व्यवसाय आहे आणि रिअल इस्टेट हा व्यवसाय सर्वसामान्यांना किंवा अनेकांना जमत नाही. तो ज्याला जमतो किंवा ज्याच्याकडे त्याचं कॉन्टॅक्ट असतो तो त्यालाच जमतो. पण दत्ताशेठ जुरंगे हा भ्रष्टाचारी नेतृत्व नाहीये, भ्रष्टाचारी नेता नाहीये. ह्या नेत्याने स्वतः जिल्हा परिषद फंडिंग मधून कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी बेलसर माळशिरस गणामध्ये टाकलेला आहे. परंतु त्या बेलसर माळशिरस गणामध्ये ज्यावेळेस निधी टाकलेला आहे तर त्याच्या संबंधित तुम्ही अनेक पाट्या पहा, अनेक पाट्यांवरचे अनेक कंत्राटदार पहा, तर त्याचा आणि दत्ताशेठचा लांब पर्यंत संबंध नाही आहे. म्हणजे त्या कोणत्याही निधीमध्ये दत्ता शेटनी वैयक्तिक लक्ष घातलेलं नाहीये. तो एकदम पारदर्शी, काचेसारखा निर्मळ आणि स्वच्छ स्वभावाचा माणूस आपल्या समोर उभा आहे आणि अशा नेतृत्वाला ताकद, अशा नेतृत्वाची साथ आम्हाला आहे आणि त्यामुळे आम्ही हे धाडस करतोय. युवा चेहरे या ठिकाणी आम्ही उभे राहतोय. त्यामुळं त्यांचा जो व्यवसाय आहे, रिअल इस्टेट म्हणा किंवा त्यांचा जो कंस्ट्रक्शन व्यवसाय आणि त्याच्यातून जो काही मानधन किंवा त्याच्यातून जे मिळणारे पैसे ते त्यातला 50% वाटा स्वतःसाठी आणि 50% वाटा हा परत मतदारांसाठी हे त्या ठिकाणी खर्च करतायत. म्हणजे हळदी कुंकू समारंभ असेल, त्याच्यानंतर देवदर्शन यात्रा असतील, हे करण्यामागचा कुठलाही राजकीय हेतू त्यांचा नाहीये. हे करण्यामागचं कारण आहे की ह्या इथपर्यंत हे नाव दत्ताशेठ जुरंगे हे नाव पुणे जिल्ह्यामध्ये गाजवण्याकरता ज्या मतदारांनी दत्ताशेठला मतदान केलंय, ज्या कार्यकर्त्यांनी दत्ताशेठवर विश्वास ठेवलाय, त्या कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी, त्या कार्यकर्त्यांचे उपकार जे आपल्यावरती आहेत
त्याची एक परतफेड, छोटीशी परतफेड म्हणून ही देवदर्शन यात्रा, ही हळदी कुंकू समारंभ, हे कार्यक्रम, हे नियोजन त्यांच्याकडून चालू असतं. आणि इथून पुढे दत्ता शेठ झुरंगे मित्र परिवाराच्या वतीने हे कार्यक्रम करत असताना कुठेतरी याला राजकीय स्टंट म्हणला जातो, तर तो स्टंट नाही यावा म्हणून दत्ता शेठ झुरंगे या मित्र परिवाराच्या वतीनं इथून पुढच्या येत्या काळामध्ये जो काही बेलसर माळशिरस हाय व्होल्टेज गट ठरलेला आहे, तर त्या गटाचं नेतृत्व करण्याची संधी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य माणसांनी आम्हाला द्यावी. आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला मतदान करावं, अशी मी आपल्या सोशल मीडियाच्या वतीने या ठिकाणी शाश्वती आपल्या मतदारांना देऊन इच्छितो. आणि त्याचं इथून पुढचं येणारं व्हिजन जे पुढच्या पंचवार्षिकचं असणार आहे ते अशा पद्धतीचं आहे की कोणत्याही नेत्याने या प्रकारची शाश्वती सुद्धा किंवा द्यायचं स्वप्न सुद्धा या ठिकाणी पाहिलं नसेल. अशा प्रकारची शाश्वती, अशा प्रकारची घोषणा आम्ही आमच्या संपूर्ण सभेमध्ये करत आहोत. त्याचं कारण असं आहे की बालवाडी पासून ते 12वी पर्यंत आपल्या सर्वांना माहिती की प्रत्येक 10 घराच्या मागे 4 ते 5 घरं अशी आहेत की ज्याच्या घरामध्ये कोणतरी विद्यार्थी बालवाडीला आहे, कोणतरी विद्यार्थी 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, अगदी 12वी पर्यंत कुणी ना कुणीतरी शाळेमध्ये जात आहे. बरोबर. म्हणजे 10 घरांमागे 5 घरं अशी आहेत की जे डायरेक्ट लाभार्थी होणार आहेत आपल्या स्कीमचे. तर दत्ताशेठ झुरंगे मित्र परिवाराच्या वतीने आमच्या सर्वांच्या सहकार्याने, आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकमताने या ठिकाणी आम्ही असा डिसिजन घेत आहोत की बालवाडी पासून ते 12वी पर्यंत जे शिक्षण या ठिकाणी आपल्या गणामध्ये सर्व विद्यार्थी घेत आहेत ते विद्यार्थी फ्री ऑफ कॉस्ट इथून पुढच्या येत्या काळामध्ये शिकतील. म्हणजे फी भरायचीच नाही. फी भरायची नाही. आम्ही लांबच्या गप्पा मारत नाही, आम्ही लांबचं विजन लोकांना सांगत नाही, पण येतं 5 वर्ष तुम्ही आम्हाला त्या कार्यकालासाठी निवडून देताय. तर जिल्हा परिषद निधी आला तो आम्ही मार्केटमध्ये पोहोचूच, पंचायत समितीमधून निधी आला तो डायरेक्ट आम्ही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचूच. परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला जो मान दिलाय हा मानच आहे ना, हा मान आहे जो मतदार रूपी आशीर्वाद देऊन तुम्ही आम्हाला विजयी करताय. त्याच्यानंतर आम्ही त्या पदाचे मानकरी होतोय. तर ते पदाचे मानकरी होत असताना जो मान तुम्ही आम्हाला दिलाय, जो मोठेपणा तुम्ही आम्हाला दिलाय, तर त्या मोठेपणाला कुठेतरी एक आमच्याकडून काहीतरी मदत व्हावी. तर त्यासाठी ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यातली मुलं बाळं जी या ठिकाणी शिकतायत, तर ती ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतायत, या अंगणवाडीमध्ये शिकतायत, ह्याच हायस्कूलमध्ये शिकतायत. तर या हायस्कूलमधून आम्ही इथून म्हणजे आता येणारं जे पुढचं सीझन आहे, पुढचं जे वर्ष आहे 2026-27, तर या वर्षामध्ये जेही विद्यार्थी आता नवीन फॉर्म वगैरे भरून म्हणजे 1ली ते बालवाडी ते 12वी पर्यंत शिक्षणासाठी अर्ज करतील किंवा शाळेमध्ये एंटर होतील, तर त्या सर्वांची यादी ही या उन्हाळ्यामध्येच या ठिकाणी ऍडमिशन सुरू झाल्याच्या नंतर आमच्याकडे येणार आहे. ते आल्याच्या नंतर त्यांना लागणार दप्तर, त्यांना लागणार वह्या, त्यांना लागणारी पुस्तकं, त्यांना लागणारी कंपास पेटी, टिफिन बॅग व त्यांची जी काही शाळेची असणारी फी ही संपूर्ण ही दत्ताशेठ झुरंगे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी खर्च करण्यात येणार आहे. आणि मला असं वाटतं की हे बोलायला सुद्धा एक प्रकारचं धाडस लागतं, हे करून दाखवायला सुद्धा एक प्रकारचं कार्यक्षम नेतृत्व लागतं. आणि हे नेतृत्व आदरणीय दत्ताशेठ झुरंगे या ठिकाणी आहे. आणि त्यांच्याच इच्छाशक्तीला बळकटी देण्यासाठी आम्ही सर्व सहकारी युवा कार्यकर्ते या ठिकाणी दत्ताशेठ सोबत आहोत. आपण खरं तर मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जातोय. इलेक्शन काही दिवसातच आहे, निवडणुका काही दिवसातच आहेत. 5 तारखेला इलेक्शन आहेत. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना माझं एकच आव्हान असेल की दत्ताशेठ झुरंगे यांनी केलेल्या 10 ते 12 वर्षाच्या कार्यकालामध्ये जी कामं आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत, आपल्यापर्यंत त्याचा एक विकास पर्व अहवाल आपल्या सर्वांपर्यंत प्रदर्शित केलेला आहे. आणि जो आपल्या सर्वांपर्यंत तो अहवाल पोहोचलाय, तर त्याच्यावरती आपण सर्वांनी विचार करावा. आपल्या नेत्याने केलेलं पुस्तक भरे जो कार्यकर्ता आपल्या दारामध्ये दुसरा एखादा नेत्याचा प्रचार करण्यासाठी येईल, तर त्या कार्यकर्त्याला एक भोळी भाबडी शाश्वती किंवा भोळी भाबडी आशा त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला विचारावी की बाबा हे आमच्याकडे जो अहवाल आलेला आहे दत्ताशेठ झुरंगे मित्र परिवाराच्या वतीने, तर तो अहवाल असा आहे की त्याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 पानं आहेत आणि त्या 8 पानांवरती कोट्यावधी रुपयाचा निधी आहे जो त्या माणसाने या 12 वर्षाच्या कार्यकालामध्ये खर्च केलेला आहे, जो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी ह्या गणामध्ये या ठिकाणी खर्च केलेला आहे. तर तुमच्या नेत्याने केलेल्या विकास कामांची एखादी चिठ्ठी, एखाद्या 5 ओळीचं संभाषण, एखाद्या 5 ओळी आमच्यापर्यंत घेऊन या आणि त्याच्यानंतर आम्ही तुमचा
मतदान द्यायचं का नाही याचा विचार आम्ही करू. अशा प्रकारचं मतदारांनी स्ट्रिक्ट भूमिका ह्या आपल्या गणामध्ये घ्यावी असं मला वाटतं. कुठंतरी आपला पाहुणा आहे, कुठंतरी दूरचा नातेवाईक आहे, कोणीतरी मित्रांचा मित्र आहे, तर अशा प्रकारची भूमिका न घेता कुठंतरी एक 10-15 दिवसाचं राजकारण न करता एक 5 वर्षाचं समाजकारण इथून पुढच्या येत्या काळामध्ये बेलसर माळशिरस गणामध्ये व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी 24 तास अवेलेबल आहे. वाघापूर चौपल्यावरती माझा व्यवसाय आहे. मी वाघापूर चौपल्यावरती 24 तास आहे. म्हणजे माझा गण हा इथून पुढे या ठिकाणी चालू होतो. पारगाव पिसवरे पासून वरती ते शिवरीपर्यंत माझा गण या ठिकाणी चालू होतो. दत्ताशेठ मुंजवडीमध्ये राहायलाच आहे आणि लय लांब झालं तर त्यांचं ऑफिस सासवडलं आहे. म्हणजे आम्ही सर्वजण या ठिकाणी या जागेवरती सापडणारे, एका ठिकाणी भेटणारे, सर्वांना रोज दिसणारे या ठिकाणी मंडळी आहोत. तर तसे अनेक लोक या ठिकाणी या गणामध्ये उभे राहू पाहतात, अनेक लोक आपापल्या पद्धतीने बोलतात. बरं केलं त्याच्यावरती न बोलता उद्या काहीतरी करू ह्या भूमिकेवरती बोलणाऱ्या नेत्याला निवडून द्यायचं का आतापर्यंत काम करणाऱ्या नेत्याला निवडून द्यायचं हे आता सर्वसामान्यांनी ठरवायचं, हे असं मला वाटतं. नक्कीच. तर आपण मुलाखतीचा पॉडकास्टचा एंड जो आहे तो या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे स्पष्ट आणि परखड भूमिका या ठिकाणी कुशाल नानांनी मांडली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ, बातम्या आणि विशेष करून पुरंदर तालुक्यातल्या सगळ्या राजकीय पॉडकास्टच्या संदर्भात सगळी माहिती, सगळं राजकारण, सगळी राजकीय गणितं पाहण्यासाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.